रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले हो साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा हे बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृत तांची जोडी ची दोडी दोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली म्हणून आवडे तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल तोहा माधव बरवा तोहा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम जय जय राम मी उतरती
पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनी राहती ते का गुंतोनी राहती ते का गुंतोनी राहते ते का गुंतोनी राहते गुंतोनी राहते ते का गुंतोनी राहते ऐसे असावे संसारी तैसे असावे संसारी ऐसे असावे संसारी तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरे जोवरी प्राचीनाची दोरे प्राचीनाची दोरे जोवरी प्राचीनाची दोरे वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठो निघेला प्रातकाळी उठो निघेला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी असावे संसारी ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन असता भय कवन ऐसे असता भय कवन ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी असावे संसारी ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्रार्थनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी गोपाल कुमारी हो बार कुमा जय जय विठोबार कुमार हो बार कुमार हे देव बार कुमार गोपाल कुमार गोपाल गोपाल कुमार गोपाल गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी पक्षी अंगणी उतरती अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती
एका गुलतो नीराहाती ते का गुलतोनी राहती तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी असावे संसारी तैसे असावे संसारी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी
असावे संसारी तैसे असावे संसारी असावे संसारी 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 विठ्ठल 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 आला विठ्ठल 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 आला आला विठ्ठल 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 आला आला विठ्ठल आला विठ्ठल 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 आला विठ्ठल 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 आला आला विठ्ठल 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 कुंडली गौरदा हरी विठ्ठल श्री देवा पंढरीनाथ भगवान की सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की ज्ञानेश्वर महाराज महाराज की सद्गुरु जोग महाराज की स्वामी समर्थ भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की सनातन हिंदू धर्म की भारत माता की हरी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी पांडुरंगा करू प्रथम प्रथम
विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम गणपतये नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. श्री कृष्ण चरणार्पणमस्तु. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या वार करी संतांच्या वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संता. हा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निया राहती. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. श्री स्वामी समर्थ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने किरात्म्याची प्राप्ती व्हावी त्यासाठी युक्ती प्रयुक्ती करून दृष्टांत देऊन सिद्धांताकडे पोहोचून मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी रात्रंदिवस तळमळत असतात. त्यापैकी आमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज माणसाने प्रपंचात कसं राहावं पक्ष्यांसारखं म्हणून पहिल्या चरणात आहे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी. कुठपर्यंत राहावं? जोवरी प्राचीनाची दोरी. भोग भोगायचे संपले निघून जायचं पण पक्ष्यांसारखं राहायचं. अजून एक दृष्टांत देतात ते पाहुण्याचा. घरात राहणाऱ्या एखाद्या भाडेकऱ्याचा. भाडेकऱ्याला माहीत असतं या घराला दिवाळी आली मी रंग दिलाय या घरात मी राहतोय पण हे घर माझं नाही आहे. या घराचा मालक दुसराच आहे. तो मालक मला म्हणला तू आता हे सोडून दे. मला सगळं हे सोडून लगेच निघून जावं लागेल. वस्ती कर वस्ती आला प्राता काळी उठून गेला. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. शेवटचं चरण मात्र फार गोड आहे. आपल्याला मरणाची भीती वाटते आणि साधू संतांना संसारणाची भीती वाटते. मरण एकदाच आपल्याला त्रास देतं पण संसार मात्र पावलो पावले आपल्याला मरणप्राय दुःख देतोय पण त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही. मग आता त्या मृत्यूचं समूळ भीती आणि दुःख नष्ट व्हावं दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती व्हावी त्यासाठी काय करावं लागेल? शेवटच्या चरणात आहे एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण. भीती निघून जाईल. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पायातले चप्पल बूट काढून ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. थोडा कार्यक्रमाचा परिहार देतो लगेच अभंगाकडे येतो. वेळ कमी आहे. गायकर कुटुंबामधून वर्षापूर्वी आमच्या दाजींचं इहलोकीमधून जाणं झालं. वर्षभर त्यांच्या परलोकीचा प्रवास सुरू होता. आज त्या प्रवासाला विराम मिळतो आहे. आत्म्याच्या तृप्तीसाठी केलेलं हे कर्म आहे. ब्राह्मण साक्षीने पिंडदान असेल, आता हे कीर्तन आहे, उपवास करू जेव घातला, ब्राह्मणाला दान दक्षिणा दिली, आता अन्नदान करायचंय. हे जे पुण्य आहे, ज्ञानदान अन्नदान, हे जे पुण्य आहे हे त्या जीवात्म्यासोबत गेलं का त्या जीवाला ऊर्ध्वगती प्राप्त होणार आहे. म्हणून
आत्म्यासी नाही मरण, आत्म्यासी नाही मरण, मग रडायचे काय कारण. जसे मनुष्य कपडे बदलतो तसा तो आत्मा शरीर बदलतो, असं माझं नाही, माऊलींचं मत आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. विठ्ठल 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 विठ्ठल. मनुष्यासोबत फक्त एकच गोष्ट येते. ते आमचे त्र्यंबकेश्वरला आम्ही ज्यावेळेला ते हे सगळं करायचो त्यावेळेला ते आमचे गुरुजी फार गोड सांगायचे. म्हणजे आत्म्याला बायका चार असं म्हणलं आणि मी म्हणलो, गुरुजी बाईच्या आत्म्याला बायका चार का माणसाच्या? आता मला जे वाटलं ते मी विचारलं. ते म्हणायचे आत्म्याला बायका चार. बर म्हणे पहिल्या बायकोवर तो आत्मा जीवापाड प्रेम करतो, दुसऱ्या बायकोवर तो आत्मा पहिलीपेक्षा कमी प्रेम करतो, तिसऱ्या बायकोवर तो आत्मा दुसरीपेक्षा कमी प्रेम करतो, आणि चौथ्या बायकोवर तिसरीपेक्षा कमी प्रेम. तुम्हाला कळलं का? हो. हा नाही, माना नाही ना आल्या. सोपं सांगतो. पहिलीवर 100%, दुसरीवर 50%, तिसरीवर 20% आणि चौथीवर 65%. आता कळलं का? हो. आता माना हल्ल्या बरं वाटलं. असं प्रेम कमी कमी. आणि मग तो आत्मा एक दिवस निघतो. आत्मा निघाला. जिच्यावर पहिलीवर 100% प्रेम आहे तिच्या जवळ जाऊन हात जोडून म्हणतो, अगं काय किती जीव लावला तुला? ती म्हणली, मग लय ना जीव लावला, चौघींमध्ये मीच लय लाडाची. आणि मग बर येते का माझ्या बरोबर? पहिली बायको म्हणली येते, पण आलं का घोटाळा झाला. हो, जेवण चांगलं झालं पण समजायचं काहीतरी कमी जास्त आहे. पण आलं का घोटाळा झाला. सगळं परिपूर्ण नाही. मी येते पण काय? ती म्हणली दारापर्यंत. किती जीव लावेल होता. ती चौघींमध्ये लई लाडाची आणि ती कुडवर दारापर्यंत. इतकं वाईट वाटलं त्या जीवात्म्याला. म्हणलं काही कामाची नाही रे, एवढा जीव लावून काय फायदा झाला. आता चाललोच आहे तर 2 नंबरचीला विचारतो, आता 100% वाली कुडवर दारापर्यंत. अगं नको चिडू ग, जाताना माणसाला आनंदाने निरोप द्यावा. आता मी चाललो ना, तू येते का? पहिली येते दारापर्यंत. ती म्हणली मी येते स्मशानापर्यंत. तिने साथ सोडली. पण 2 नंबरची बरी जरा पुढं गेली. म्हणजे 100% वाली कुडवर दारापर्यंत. आत्म्याची दुसरी बायको म्हणली स्मशानापर्यंत. मग गेला. तिसरीला म्हणला, मला माहित आहे दोघींपेक्षा तुझ्यावर जीव कमी होता, तू तरी येतेस का माझ्या बरोबर? आत्म्याच्या 3 नंबरच्या बायकोने उत्तर दिलं, मी येते पण चिता पेटेपर्यंत. इतका नाराज झाला बिचारा. काय कोणी नाही कामाचं म्हणला. एकट्याला यायचं आणि एकट्याला जायचं आणि निघाला. पण तेवढ्यात त्या आत्म्याने विचार केला, आता चाललोच आहे तर चौथी राहिली ना, तिला विचारतो. आता 100% वाली दारापर्यंत, 50% प्रेम ती स्मशानापर्यंत, 30-20% प्रेम वाली चिता पेटेपर्यंत. आता ही काय काड्याच्या पेटीने दिवे लावणार आहे असं वाटलं त्याला. वाटलं. गेला. अगं मला माहित आहे तुझ्यावर सगळ्यात कमी प्रेम, पण शेवटी तू माझे मी तुझा. मी चाललो गा आता. पहिली येते दारापर्यंत, दुसरी येते स्मशानापर्यंत, तिसरी येते चिता पेटेपर्यंत. तू येतेस का? तिने हातात हात घेतला त्या आत्म्याचा आणि म्हणली, अजिबात काळजी नका करू. त्या तिघी नाही आल्या तरी चालेल, त्यांना उचली महामरी. खेड्यातल्या होत्या ना त्या. नाही आल्या तर न येऊ द्या, मी येते चला. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. अरे बाप रे, म्हटला जिच्यावर 100% प्रेम केलं ती दारापर्यंत, ज्या बायकोवर मी एवढं जीवापाड प्रेम केलं 50% चितेपर्यंत, तिसरी येते चिता पेटेपर्यंत, पण जिच्यावर 5% प्रेम होतं शेवटी तीच कामं आली. आणि 5% प्रेम एकदम कमी, ती आत्म्यासोबत जिथं जाल तिथं मी येते म्हणून निघाली. दृष्टांत संपला. पण
इथले नाही, काही पाहुणे म्हणतील त्या बगूरच्या बाबांनी ना कीर्तनात 4 बायका सांगितल्या मेल्यानी, पण नावं नाही सांगितली. सांगतो ना, थांबा. ऐकायचं का? 4 बायकांचे नाव सांगा ना. मग भजन करायला लागल. विठ्ठल 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 सदा विठ्ठल. हे दृष्टांत जे असतात ते सिद्धांतासाठी. आता अख्ख्या अंत्येष्टीचा कार्यक्रम याच्यात आहे. या 4 बोटांवर लक्ष द्या. आत्म्याची पहिली बायको आत्म्याला म्हणाली मी येते, पण मला पुढे नाही येता येणार, मी दारापर्यंत. आत्म्याच्या पहिल्या बायकोचं नाव आहे संपत्ती. आता सगळ्यांच्या माना हलायला लागल्या. येते का संपत्ती? नाही येत. साथ सोडून देते. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, ध्यान से सुनिए. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, पर पूरी जिंदगी बिता दी हमने कागज के टुकड़े कमाने के लिए. अख्खं आयुष्य आम्ही त्या संपत्तीसाठी व्यतीत करतो, पण संपत्ती साथ सोडून देते. येता का पैसे? सांगा सोबत. संपत्ती येते का? नाही. काहीच येत नाही, काहीच येत नाही. गरीब मरू द्या नाही तर श्रीमंत मरू द्या, 1.25 मीटर पांढऱ्या कपड्याची क्वालिटी एकच असते, पण कफन को जेब नाही होती साहब. त्या कपड्याला काही खिसे नसतात. जन्माला आलो तेव्हा मुठी बंद होत्या. लहान बाळ पहा तुम्ही, माझं माझं माझं. आणि मरण आलं तेव्हा दोन्ही मुठी मोकळ्या होत्या. म्हणजे येताना माझं माझं करत आला, जाताना मुठी सोडून निघून गेला. आत्म्याची पहिली बायको संपत्ती दारापर्यंत. आत्म्याची दुसरी बायको मी येते स्मशानापर्यंत. आत्म्याच्या 2 नंबरच्या बायकोचं नाव आहे शरीर. शरीर कुठवर येतं? स्मशानापर्यंत. अहो शरीरच आपलं नाहीये, संपत्ती कशी आपली असेल? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? कोण आहे आपलं? काय आपलं? या शरीरालाच आपलं आपण म्हणतो. हे शरीरच आपलं नाहीये. तुकोबा हे शरीर कोणाचं आहे? ते म्हणले देह तव पाचांचा अनिला उसना, शेखी ज्याचा त्याला देणे लागे, किंवा पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ. हे पंचमहाभूतांपासून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून शरीर तयार झालेलं आहे. हे शरीर आपलं नाही. ते शरीर येते स्मशानापर्यंत. आत्म्याची तिसरी बायको म्हणली मी येते चितापेटेपर्यंत. आत्म्याच्या तिसऱ्या बायकोचं नाव आहे मुलं, सुना, नातू, भाऊ बहिणी, आप्तेष्ट, सगळे सोयरे, पत्नी, मित्र परिवार. एकदा चिता पेटली का ते फक्त तिथंच. असं नव्हतं व्हायला लागत. आपण मेल्यावर आपले पोर असेच रडतील. हे कुठं चाललं? स्मशानात बरं का. आणि मग काय करायचं रे? काही नाही येत रे माणसाबरोबर. आजपासून ज्ञानेश्वरी वाचायची आणि गाथा वाचायचा. कुठं चाललं? स्मशानात. आता संकल्पच एवढा पवित्र जागेत झाला, तो टिकणार आहे? याला म्हणता स्मशान वैराग्य. आणि तिथं लिहिलं होतं, त्या स्मशानात लिहिलं होतं, क्या मिला रे तुझे इस दुनिया से आते आते. लक्षपूर्वक आहे का? क्या मिला रे तुझे इस दुनिया से आते आते, अपनों ने ही जला डाला रे तुझे इस दुनिया से जाते जाते. कोण पेटवतात? आपलेच. आणि एकदा पेटवलं का निघाले. राहती निराळी रांडा पोरे सकळ, राहती निराळी रांडा पोरे सकळ. राती निराळे रांडा पोरे सकळ, राती निराळे रांडा पोरे सकळ. कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाचे वेळे. राहती निराळी रांडा पोरे सकळ, राहती निराळी रांडा पोरे सकळ. राती निराळे रांडा पोरे सकळ, राती निराळे रांडा पोरे सकळ. किती गोड प्रमाण दिलं महाराजांनी. अंडरलाईन करा. राहती निराळे, वेगळे, काही संबंध नाही. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयरे.
नाही रे नाही कुणाचे वा नाही रे नाही कुणाचे कोणी. संपत्ती साथ सोडते, शरीर साथ सोडतं, नातेवाईक परिवारातले कुटुंबातले लोक साथ सोडतात. काय ते तू म्हणशील पैसा अडका इथं सगळंच राहील बरका, मेल्यावरती तुझ्या सोबती मातीचा एक मडका. मडक ते माथ्यावर फोडतात. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. तू म्हणशील घरदार इथं सगळंच राहणार, मेल्यावरती तुझं आहे गावाबाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो ठाई ठाई. या संसारा पायी या संसारा पायी. सर्वत्र वैभव ईश्वराचे. आहा हा काय गोड चरण आहे. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. उघडेची यावे उघडेची जावे. विठ्ठल एक राहिली ना, हो चौथी. तिच्यावर फोकस करायचं. अख्ख कीर्तन त्याच्यावरच आहे. माझी खात्री मी एक सेकंद तुमचा वाया नाही जाऊ देणार. इकडं लक्ष द्या. आत्म्याची पहिली बायको संपत्ती साथ सोडली दारापर्यंत, आत्म्याची दुसरी बायको साथ सोडली स्मशानापर्यंत, आत्म्याची तिसरी बायको तिने साथ सोडली ती चितापेटेपर्यंत, आत्म्याची चौथी बायको म्हणाली मी येते तुमच्या बरोबर चला, कारण तिच्यावरच जास्त प्रेम करा. आत्म्याच्या 4 नंबरच्या बायकोचं नाव आहे पुण्य. वा आज काय माहितीये का, पुण्य वर्ष श्राद्ध आपण म्हणतो, पण काय आहे पुण्य स्मरण. स्मरण. म्हणून आजपासून संकल्पच करायचा. लय मस्त दिवस आजचा. उत्तरायण चालू झालं, वा सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश झाला. ते भाग्यवान आहे. हा भाग्यवान आहे. काय भाग्य आहे. काहीतरी पुण्य केलं तोडकं मोडकं. हा काय पुण्य केलं त्यांनी मला नाही माहिती जास्त पुण्य त्यांचं, पण आमची जिजाताई गेल्यानंतर त्यांनी पोरांना आधार मात्र दिला. वा. आणि आई तोच बाप झाला आणि बापही तोच बाप झाला, आणि शेवटपर्यंत जे आहे ते लेकरा बाळांना जीव लावून तो बाप निघून गेला. विठ्ठल 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 विठ्ठल. माणसानं शुक्ल पक्षात मरावं आणि कृष्ण पक्षात जन्माला यावं. आपले 2च पक्ष पाठ पाहिजे. आता तुमच्या डोक्यात कोणते मला नाही माहिती. एक कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष. जन्माला कृष्ण पक्ष, मरायला शुक्ल पक्ष. मरताना तुळशीची माळ असावी. मरताना दिवसा मारावं, रात्रीचं मरू नये. आता ते आम्ही जातो सांगून. कीर्तन झालं, एक जण म्हणलं बाबा रात्रीचं का नाही मरू. म्हणलो पाहुण्यांना यायला जायला त्रास होईल. म्हणलं काय बोला काय बोलावं काय सांगा. योग्य कारण. त्याचं कारण आहे आपलं प्रत्येक हिंदू धर्म संस्कृतीत प्रत्येक कार्य जे आहे ते सूर्य साक्षीने होतं. म्हणजे जीव सुद्धा सूर्याच्या साक्षीनेच जावा. तुम्हाला नैवेद्य जरी देवापुढं ठेवायचा असेल, सकाळी ठेवा रात्री ठेवा, पण त्या नैवेद्याजवळ तुम्हाला दिवा किंवा निरंजनी किंवा अगरबत्ती लावावं लागते, तर तो देव नैवेद्याचा स्वीकार करतो. अग्नी साक्षीने जावं. ऐका आता, मरताना चौथी बायको. घरात कधीच मरू नये. नाही एवढं बाकीचं पटल, पण एखादं म्हणाल बाबा घरात नाही मरू, मग कुठं जावं मराया म्हणतात लोक. आसक्ती आणि अनासक्ती या गोष्टींचा भेद आहे. म्हणून जुने लोक अंतकाळ आला, मृत्यू आला का ते काशीला जायचे, कारण ती अविमुक्त नगरी आहे. त्याला तीर्थमरण म्हणतात.
चा जीव उत्तरायणात जातो त्याला मोक्षाचे आणि स्वर्गाचे दार उघडे मिळतात. म्हणून भीष्माचार्य शरपंजरी पडलेले असताना 6 महिने दक्षिणायनामध्ये पडून होते. कशाची वाट पाहत? उत्तरायणाची वाट पाहत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. विष्णू सहस्रनामाचा पाठ वाचत होते आणि उत्तरायण सुरू झालं आणि त्यांनी प्राणाचा त्याग केला. उत्तरायणामध्ये मरायला फार पुण्य लागतं. एकादशीच्या दिवशी मरायला पुण्याची रास लागते. सोमवारच्या दिवशी जायला भगवान शिवाची कृपा लागते. आणि वैकुंठाला जायला कंठी मिरवा, तुळशी व्रत करा, एकादशी हे व्रत पाळावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून 2 गोष्टींवर आज भर द्यायचा. काय येतं? आत्म्याची 4 नंबरची बायको पुण्य, म्हणजे आयुष्यभर आपण जे कमवलं ते इथंच सोडायचं. फक्त एकच कमाई सोबत येते, ते म्हणजे कमवलेलं पुण्य. म्हणून म्हणतात पुण्य स्मरण. आणि दुसरं येतं देवाचं नाम. कर हरी भक्ती परलोकी कामा सोडविल यमा पासोनिया. हे करा हरी भक्ती परलोकी कामा सोडविल यमा पासोनिया. ताकद आहे. करा हरी भक्ती परलोकी कामा सोडविल यमा पासोनिया. म्हणून ही एवढी मोठी प्रस्तावना मी तुमच्या समोर मांडतो आहे. त्याचं एकच आउटपुट आहे, एक रिझल्ट आहे, एक त्याची फलश्रुती, एक त्याचा इसेन्स, एक अर्क आहे. काय? मानवी जीवनाचं परम गंतव्य एकच असलं पाहिजे, ईश्वराची प्राप्ती. देवे दिला देह भजना गोमटा. कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलाय. पण आपण कशासाठी वापरला? आता उलट म्हणावं लागल. देवे दिला देह भोजना गोमटा. नुसतं खायचं आणि झोपायचं. कारण ह्या युगाची देवता तमोगुणी देवता आहे आणि त्या देवतेचं नाव आहे कलियुग. या कलियुगामध्ये माणसाला फक्त खायचं झोपायचं. हात पाय काला पाठ आहे त्यांचा. एवढे प्रमाण आहे. जुने माणसं आहे हे. आणि जोग महाराज शिक्षण संस्थेचे ते पाईक आहे. गुरुवर्य आदरणीय वैराग्यमूर्ती माधव बाबांचे ते शिष्य आहे. ऐका नाही, ऐका, लक्ष द्या. आणि परत सांगू का? आता कालच झाली द्वादशी होती आमची त्र्यंबकची वारी. आणि इतके थकेल वारकरी आहे, इतके थकेल कीर्तनकार आहे, आमच्यावरून आम्ही सांगतो इतका वैताग आलेला आहे. पण तरी सुद्धा या गायकर कुटुंबात आमच्या दाजींच्या पुण्यस्मरणाला हे सगळे लोक मिळाले. एकच कारण आहे, गाठी होते पूर्व पुण्य. काहीतरी पुण्य केलं असावं या कुळाने, म्हणून कीर्तन घडतंय. कारण कीर्तनामध्ये निर्गुण असलेला परमात्मा सगुण रूपात साकार होतो. लक्षात घ्या, ऐका. म्हणून मानवी जीवनाचं परम गंतव्य काय काय कमवलं पाहिजे. आता संपत्ती तर काही येत नाही, झालं ना आपलं मगाशीच. येते का? नाही येत संपत्ती. मग रावणाकडं सोनं होतं बरं का.
लई सोनं होतं. किती होतं? 1 ग्रॅम, 1 तोळा, 1 किलो, 1 टन. नाही, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 कोटी घर सोन्याचे होते. कशाचे? सोन्याचे. पण त्याला रात्री महागाची झोपायची गोळी घेऊन सुद्धा झोप येत नव्हती. कुठं? सोन्याच्या घरात. कारण रावणाकडं सोनं होतं पण समाधान नव्हतं. आणि राम पंचवटीत होता, सोनं नव्हतं पण समाधान होतं. म्हणून रामानं उशाला दगड घेतला का लगेच राम झोपी जातो. मग मला सांगा, आयुष्य जगायला सोनं लागत का समाधान? बोला. समाधान. काय लागत? समाधान. तुम्ही सांगा, काय लागत? समाधान. का सोनं लागत? सोनं नाही लागत. काय लागत? समाधान. मग आता कीर्तन झालं का सगळ्यांनी काढून इथं ठेवा. पुण्य समरण. स्मरण हा शब्द कसा बनला? 4 अक्षराने बनलाय. समरण. स माने सोबत, मरण माने मरणाबरोबर. काय येतं? पुण्य समरण. आणि दुसरं आयुष्यभर केलेलं नाम समरण. मग पुण्य करायचं आजपासून आणि नामस्मरण करायचं आजपासून. मग आता तुम्ही घरी गेल्यावर विसराल का? विसराल मला माहित नाही. कराल का नाही कराल मला माहित नाही. मग चला आपण इथंच पुण्यस्मरण झालंय, आता करतोय आपण हे कीर्तन. मग आपण नामस्मरण नाही करू ना? म्हणजे जे आपल्या सोबत येणार आहे करा. विठ्ठल 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 विठ्ठल. परम गंतव्य एकच असायला पाहिजे. विठ्ठलाची एक देखली एक एक रे विठ्ठलाची एक, देखली विठ्ठलाची एक. तुका म्हणे जन्म राजे सार्थक. विठ्ठलाची एक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया. काय गोड बोलतात संत. ज्यांचा आज अभंग आहे ते पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांची कीर्ती इतकी पसरली. काशीचा पंडित काशी क्षेत्र सोडून पैठणला आला. सांगू का? ती उत्तरांचल देवभूमी आहे, पण महाराष्ट्र ही बोलू नका. उत्तरांचल देवभूमी आहे, महाराष्ट्र ही संत भूमी आहे. म्हणून देव दाखवायचं काम महाराष्ट्राच्या भूमीने केलेलं आहे. बरोबर ना? कोर्टात गेलं तर डायरेक्ट जजशी बोलता येत नाही, मध्यस्थी जसा वकील घालावा लागतो. त्याचप्रमाणे ईश्वरापर्यंत पोहोचायचं असेल, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आता त्या काशीच्या पंडिताला 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण मुखोद्गत आहे. पण सांगू, देव भेटत नाही. कुठं? काशीला राहून देव भेटत नाही. म्हणून तो युक्ती प्रयुक्ती करून पैठणला आला. का हो? काय ते एकनाथ महाराज कुठे राहता? हे काय त्यांचं गेला. नमो नारायण. एकनाथ महाराज म्हणले, नमो नारायण, या ना. अतिथी देवो तो. बर, मग मला पण देवाला भेटवा. दाखवाल मला देव? मी तुमच्याकडे देव पाहायला आलो. तुम्हाला रोज देव भेटतो. एकनाथ महाराज हसून म्हणले, भेटूनच आहे, भेटत नाही. देव भेटूनच आहे, पण आपल्याला कळत नाही. आता सुद्धा प्रत्येकाच्या ठिकाणी देव आहे. जवळी आहे परी भेटेना. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? जवळच आहे पण भेटत नाही. आणि तो कधी कळतो? क्षणम आत्मानुसंधानम पापम दहती कोटिशा अन्यथा पाप विध्वंस न भवेत कोटी पुण्यता. स्वत्वाची ओळख झाली पाहिजे. चाले हे शरीर कुणाची आसक्ती, कोण हरिविन बोलवित, देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुकू नका. ही सगळी सत्ता त्याची आहे, ही सगळी सत्ता देवाची आहे. पण आम्ही त्याला मूर्तीत शोधतो. त्या आमच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सकाळच्या भूपाळीमध्ये वर्णन आहे. जागृत होई आत्मया रामा अनामा
सचित हे देवा, त्या देवाला नका जागा करू, तो जागाच आहे. आमचं आत्मिक तत्व जे आता आहेत ना त्याला जागृत करा. झोप लागते त्याची सत्ता, जाग येते सकाळी त्याची सत्ता, बरोबर आहे ना. भूक लागते त्याची सत्ता, तहान लागते त्याची सत्ता, ही सगळी सत्ता परमात्म्याची आहे. एकनाथ महाराज म्हणले भेटत नाही देव, भेटूनच आहे. आम्हाला सुद्धा लोक प्रश्न करतात, ते गुरुवारी आम्ही केंद्रात बसून प्रश्न उत्तर करतो. एका मावशींचा प्रश्न 15 वर्षाचा होता, तो मार्गी लागला आणि ते आल्या आनंदाने हात जोडून म्हणल्या, महाराज काय प्रश्न मार्गी लागला 15 वर्षाचा, कोणता देव येतो तुमच्या अंगात? विचारलं तिने. तिची काय चुकी विचारायची, वाटत लोकांना. तिला मी म्हणलो, मावशी हाय तोच बाहेर जात नाही, दुसरा यायचा संबंधच नाही. सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशका सहस्रास्त्री. सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशका सहस्रास्त्री. मृदुंग वाजत नाही, बोलतोय. एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. किती छान, किती गोड प्रमाण आहे हरिपाठात. सर्व घटी राम देहा देही एक. कोणता देव येतो महाराज तुमच्या अंगात? म्हणलं मावशी हाय तोच बाहेर जात नाही, दुसरा येणार कुठून? आणि ज्या दिवशी आतला बाहेर जातो त्या दिवशी घरा पुढे गर्दी जमते. काय कळलं? आता याच्यापेक्षा दुसरा दृष्टांत मला देताच येणार नाहीये. क्षणम आत्मानुसंधानम, मला देव भेटवा. एकनाथ महाराज म्हणले 8 दिवस राय बाबा, दाखवतो तुला देव. किती दिवस? 8. म्हणून तर सप्त्याची संकल्पना सुरू झाली. 7 दिवसापर्यंत जागर, 8व्या दिवशी काला. आणि ज्याने खाला काला तो परत कधीच नाही आला. वा, जन्माला जन्माला ताकद आहे. 1 दिवस झाला, नवरा बायकोने सकाळी उठला, तो पाहुणा काशीचा पंडित, त्याला उठणं लावलं, त्याला आंघोळ घातली. आज साधच करते बरं का जेवायला. लई सुगरण होती एकनाथांची बायको. काय होती? सुगरण. सुगरण. हा, ज्या बाईला एका तांदळाचे 12 प्रकारचे भात येत्या तिला सुगरण म्हणत्या. किती? आता मला नाही माहिती किती येते, पण असं सुगरणीचं महत्व आहे. ती काय पुस्तकं वाचून स्वयंपाक करणारी होती काय? 5 लोकांच्या बटाट्याला 7 बटाटे कापून घ्या पुस्तकात. कढई ठेवा, 4 चमचे तेल बरं लिहिलं होतं, कढई खालची गॅस पेटवा. नाही ते येणे पेटवली ना. बेकार काम आहे हल्ली. मोहऱ्या घाला, थोड्या जिरं घाला, हळद घाला, 1.25 चमचे तिखट घाला. आणि त्या फोडणीला, बटाट्याच्या भाजीच्या फोडणीला चव येण्यासाठी कढीपत्त्याचे पानं टाका. आता ही गॅस चालू करून कढीपत्ता बांधावा आणायला गेली, तोपर्यंत घरात धूर झाला. कारण पुस्तकात लिहिलं नव्हतं कढीपत्ता आणताना बाई गॅस कमी कर. अगं बाई, जे पुस्तकात नसतं ते अनुभवात असतं, मस्तकात असं आहे ते. सुगरीन होती, कार केले, पुरणाची पोळी केली आणि 51,000चा शालू नेसून वाढते. किती? 800 वर्षापूर्वी 51,000चा शालू आहे. कोणाचा? एकनाथ महाराजांच्या पत्नीचा. नाव आहे गिरिजामाई, साक्षात लक्ष्मी आहे. आणि तो 51,000चा शालू कधी जुना झाला नाही. कारण तो शालू धुणारा कोण होता? जगाचा मालक. 2 ते 4 वाजेच्या दरम्यान उठून आंघोळ करतो, ती आंघोळ देवादिकांची. जो 4 ते 6 वाजेच्या दरम्यान आंघोळ करतो ती आंघोळ साधू संतांची. आणि जो 10-11 वाजता आंघोळ करतो ती आंघोळ राक्षसांची. म्हणजे तुम्ही ऐकून ठेवा, टेन्शन नका घेऊ, ऐकून ठेवा फक्त.
2 ते 4 त्याला नदीवर नेलं. तो म्हणला खोल असं लीडच आंघोळ करतो. एकनाथ महाराज म्हणले, अरे येड्या, तुला पंडित कोणी केलं रे, का नुसता पुस्तकं खाऊन पंडित झाला? अरे तीर्थात स्नान करताना नाभी इतकं पाणी पाहिजे, लक्षात ठेवा, इथपर्यंत पाणी पाहिजे. कारण पवित्रता शरीराच्या नाभीपासून खाली, शरीरापासून वर, पवित्रता अपवित्र ही शास्त्राने सांगितलेली आहे. मला एवढा वेळ नाहीये, हे गंगा पूजनाला आम्ही सांगत असतो. आणि मग त्याला एवढ्या पाण्यात नेलं. बरं, देवाला दाखवितो ना, बुटकी मार. त्याने नाक दाबलं, खाली बुडाला, वर आला. थंडी हो, थंडी जाऊ दे. देव दिसला. तो म्हणला, अरे तुला संत कोणी केलं रे, पाण्यात बुटकी मारल्यावर देव? अरे गंगा पापम शशितापम दैन्यकल्पतरुस्तथा पापम तापम दैन्यंच घ्नंती संतो महाशया. अरे तुझं पाप शिल्लक आहे म्हणून देव दिसत नाही, मार परत बुटकी. त्यानं बुटकी मारली, वर आला. एकनाथ महाराजांचा तडाखा चालू. दिसला? तो म्हणला नाही दिसला. मग आता शेवट बुटकी मार. त्या पंडिताने पाण्यात बुटकी मारली आणि एकनाथ महाराजांनी त्याची मान पाण्यात दाबून धरली. पाण्यात असं तडफडायला लागलं. ते एकाच हातात अशी ताकद होती. अरे ती गावठी तुपाची ताकद होती. ते काय पाव खाऊन हात पाव व्हायला होते काय? तडफड झाली. एक मिनिट का, अर्धा मिनिट लय झाला, बुडबुड यायला लागल्या. मरल म्हणून सोडलं. ते कीर्तन हा एक पात्री प्रयोग आहे. ठसके टाकीतच बाय नाका तोंडातून पाणी. एकनाथ महाराजांच्या माग दगड घेऊन लागला तो. अरे काळ तोंड्या म्हणे, देव दाखवितो का देवा का पाठीतो? कोण तुला संत म्हणाल? मी देव दाखवितो म्हणेन, पाठी आणतो कोणी नाही, निर्जन ठिकाणी नदीवर डुबून मारितो. एकनाथ महाराज म्हणले, ओ पंडितजी ऐका ना. काय ऐकायचं तुझं? मी आता अख्ख्या रस्त्याने बोंबलत जातो. नायक नहीं खलनायक हूं मैं, जुल्मी बडा. गाणे नाही म्हणायचे, अर्थ घ्या, अर्थ घ्यायचा, अर्थ. आणि गाणे वाईट नाहीचे हो, आपण काही डोकं लावतो. आता किती भारी येते तमाशा मधली. हे भाऊ एवढं कटकर बर का. झाल्या तिनी सांजा करून शिंगार सांजा, वाट पाहते मी माझा. किती महान संत झाली सुरेखा पुणेकर. तुम्ही म्हणाला अहो तिथं तमाशात, अहो तिने अर्थ किती गोड. आपण काही डोकं लावतो. आता झाल्या तिने सांजा म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजे बालपण, तरुणपण, म्हातारपण. झाल्या तिने सांजा. आणि कोणता शृंगार? कानातलं नाकातलं नाही. 2.5 बांबू, 1.25 मीटर कपडा. कळलं का? आणि वाट पाहते मी ग. कोण? रेड्यावर बसून येतो ना यम, येणार. किती भारी गाणं आहे. अर्थ घेतला पाहिजे. एक बार आजा आजा आजा, देवाला म्हणा, त्या जिपरीला नका म्हणू. अर्थ कुठं लावायचा? सगळे अर्थ मी सुरुवातीला प्रतिपादन केलं. ईश्वर प्राप्ती हे परम गंतव्य असलं पाहिजे. एकनाथ महाराज म्हणले, पंडितजी शांत, देवाने तुला बुद्धी दिली रे बाबा, माय मानगुट सोडली. एकनाथ महाराज म्हणले, पंडितजी काय तुमची बारीक आहे का बरं का, अभंगाकडे जायचंय, हा अर्क आहे, इसेन्स आहे. पंडितजी तुमची मान ज्या वेळेला मी पाण्यात दाबून धरली त्यावेळेला तुम्हाला कसं वाटत होतं? तो म्हणला, मला असं वाटत होतं कधी पटक्याने ह्या पाण्यातनं, कधी तीव्रतेने ह्या क्षणाला पाण्यातनं बाहेर पडल. एकनाथ महाराज म्हणले, बस हेच उत्तर अपेक्षित होतं. अहो पण काय, तुम्हाला तुमची मान पाण्यात दाबून धरल्यानंतर ज्या तीव्रतेने वाटत होतं पाण्यातनं बाहेर पडावं, ज्या दिवशी तुम्हाला प्रपंचातनं बाहेर कधी पडल ह्या तीव्रतेने वाटल, त्या दिवशी माझ्याकडे या, तुम्हाला देव भेटवतो. विठ्ठल पाहिजे देव, तुम्हाला पाहिजे देव, सगळ्यांनाच पाहिजे. पण आम्हाला ना देवाच्या प्राप्तीची अपेक्षा आहे. पण आधी घेशी तेव्हा देशी, त्याचं नाव देव आहे. आधी देव नंतर लेव. काही कळलं का?
देवाला अगोदर काहीतरी द्यावं लागतं, मग त्याला समर्पण गरजेचं आहे. आता समर्पण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? समर्पण म्हणजे त्याला सर्वस्वच द्यायचं. मग प्रपंच सोडायचा आहे का? प्रपंच अजिबात सोडायचा नाही. प्रपंचामध्ये असायचंय, पण ते कसं असायचं? अभंगाचं पहिलं चरण. पक्षी अंगणे उतरती, पक्षी अंगणे उतरती, पक्षी अंगणे उतरती, पक्षी अंगणे उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती. जे का गोतारी राहती, जे का गोतारी राहती, एका गुंतुनी राहती, एका गुंतुनी राहती. कैसे आसावे चौतारी, कैसे आसावे चौतारी, कैसे आसावे चौतारी, कैसे आसावे चौतारी. कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतली राहती, एका गुंतुनी राहती, छान. पहिल्या चरणात एकनाथ महाराज म्हणतात, कसं राहावं? राहायचंय, सोडायचं नाही, पण त्या पक्षांसारखं. याचा अर्थ आता स्पष्ट झाला. जर माणसाला पक्ष्यांचे दृष्टांत घ्यावे लागत असतील, तर आपण विचार करावा का मानवाचं जीवन इतकं अधपतनाला जातंय का? माणसासारखा बुद्धिमान प्राणी जगाच्या पाठीवर दुसरा नाही. आणि त्या माणसाला प्रपंचातनं थोडा वेळ काढून परब्रह्म परमात्म्याकडे थोडासा वेळ आपण व्यतीत करावा, घालवावा आणि त्याची प्राप्ती करावी. यासाठी जर पक्षांचा दृष्टांत द्यावा लागत असेल, तर याचा अर्थ स्पष्ट झाला, मानवी जीवन हे अधपतनाकडे चाललेलं आहे. कसं राहावं? त्या पक्ष्यांसारखं. एक सांगू का? प्रपंच जो आहे ना, तो प्रपंच म्हणजे संसार. बोल नका महिला मंडळ मुख्या आणायची थोडच्या. इकडं लक्ष द्या, वेळ कमी आहे माझ्याकडं आणि हे कोणी नाही सांगणार. मी फार जीव तोडून एकदम तळमळीने सांगतोय. कीर्तन ऐका. ऐका, हे फार महत्वाचं आहे. इकडं लक्ष द्या. संसार श्रीमंतीतला असू द्या नाही तर गरिबीतला असू द्या, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे, तो जीव लोकू मी म्हणे संसारू हन. जन्माला येणं आणि मरणं हाच संसार आहे. तो सुद्धा दुःखच देतो. माऊली बोलतात माझं नाही, दुःखच देतो. गरिबीतला प्रपंच असू द्या संसार किंवा श्रीमंतीतला असू द्या, त्याचा स्थायी स्वभाव दुःखच आहे. कोण सुखी आहे सांगा? काही काहींची परिस्थिती चांगली आहे आणि मनस्थिती बिघडेली. काही काहींची मनस्थिती चांगली पण परिस्थिती बिघडेली. काय कळलं का? मानस नाही हल्ल्या. तुम्ही माना हलवा नाही तर 4 वाजवील मी. मग नाही तर माझाच माईक आणि माझाच ऐक, त्याचा फायदा नाही. कीर्तन कळालं पाहिजे. लक्ष द्या. माझा मानसच आहे. कुठे मी कीर्तन प्रवचन करील, मी गळीच उतरविल, काळजीच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. सोपं सांगतो,
गरीबाची बाई नक्षत्रासारखी गोडगोड सुंदर दिसायला, पार कमरेच्या खाली केस आहे तिचे, पण इतकी गरीब आहे, एवढे लांब सडक केस त्या गरीबाच्या बाईचे, पण तिच्या डोक्याला लावायला तेलच नाहीये. आणि ही लांब केसावाली जिच्या डोक्याला लावायला तेल नाही गरीबाची बाई ज्या बंगल्यात कामाला जाती त्या बंगल्याच्या मालकिनीकडं 7 तेलाच्या बाटल्या आहे, पण त्या मालकिनीच्या डोक्याला केसच नाही, पटांग. आता कळलं का? हो. तुमच्या पाया पडतो का तुमच्या माना हल्ल्या, म्हणजे तुम्हाला कळालं. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ. याला वाटतं यांचं लय भारी असेल, त्याला वाटतं त्याचं लय भारी असेल. आता काही काय म्हणते आम्हाला, हा तुमची काय लय मजा म्हणतात मला लोक, आणि जाऊ म्हणू. तुम्ही किती चांगलं वागा, 40% लोक तुम्हाला नावच ठेवतील. लोकांनी रामाला नाव ठेवले, आपण तर माणसं आहे. म्हणते लोक, काय महाराज आज कुठं होती सुपारी, मी काय मर्डर करायला जातो. बेकार आहे लोक, काय बोलतील भरोसा नाही. मग आज टोळी कुठे, काय आमची ऊसतोड्यांची टोळी आहे का? बेकार आहे. आता बोलणाऱ्याचं मारणाऱ्याची काठी धरते, बोलणाऱ्याचं तोंड धरता येतं का? बोला त्या लोक. ऐका, सासरे आपल्या जावयाची तक्रार घेऊन आले. म्हणले आमचा जावई फार त्रास देतो, पोरीला मारितो, मारझोड करीतो, सारखा म्हणतो जाय तो आई बापाकडून पैसे आण. राजा चिडला. ऐका बर का. आणि राजाने ना फरमान काढलं, विठ्ठला 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 विठ्ठला. हो. ऐका ऐका, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे बघा. माझा वेळ फार वायाला जातोय. गेले ना 10 सेकंद वाया. पा बरं, आता 4 शब्द झाले असते तेवढ्या. ऐका ऐका, राजानं फरमान काढलं, सगळ्याच्या सगळे जावाई सुळावर द्यायचे सगळे. पण राजा विसरला होता, तो पण कोणाचा तरी जावायचो. प्रधानजी म्हणला, राजे साहेब अहो विधान माग घ्या, चुकीचं आहे. नाही नाही म्हणे, लई भामटी जात. कोणाची? जावयाची. मी काहीच बोलू नाही राहिलो. आता कोणीतरी कोणाचा तरी जावई असतो, आहे का नाही? मग प्रधानजी सगळ्या जावयांना शुळावर द्यायचं, हे भयानक लोक आहे, हे जगताच कामा नाही. मग प्रधानजी तर नाईलाज झाला. 4 महिने म्हणे चला राजे साहेब तयारी झाली, आता शूल बनवले. भला मोठा हजारो शुलांचा ढीग होता लोखंडाचा. राजा म्हणला, हे लोखंडाचे शूल कोणाला रे? म्हणे हे कोकणातल्या जावयांसाठी, रत्नागिरी रायगड आहे ना. पुढं गेले, तांब्याचे शूल होते म्हणे, हे कोणासाठी? म्हणे हे ठाणे मुंबई पालघर त्या भागासाठी. नंतर पितळाचे शूल होते म्हणे, हे कोणासाठी? हे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर वाल्यांसाठी. बर बर बर. नंतर शूल पाहिले. ऐका ना, कास्य असतं ना, हे कोणासाठी? म्हणे नाशिककरांसाठी. पण एक ठिकाणी एकच शूल होता काचेच्या पेटीत, चांदीचा. कशाचा? चांदीचा. प्रधानजी हा शूल कोणासाठी? म्हणे हा मासाठी, चांदीचा. ऐका बर का. आणि पुढं गेलो, इतका भारी शूल होता, सुंदर, सोन्याचा. राजा म्हणला हा कोणासाठी? म्हणे हा तोसाठी. दृष्टांत सिद्धांताला घ्या. मला सांगा, शूल लोखंडाचा असो नाही तर सोन्याचा असो, तो काय त्याच्यावर बसल्यावर काय गुदगुल्या करणार आहे का? जीव घेणार, जीवच घेणार. तसा भक्ष शोधायला गेले. ते सकाळी पहाटे उठत त्या, लवकर जात्या. उद्या सकाळी उठलं का बाजरीचे किंवा तांदळाच्या कण्या घ्या आणि अशा अंगणात टाका, आणि खिडकीतून दारातून उभं राहून पहा, चिमण्या येत्या बर का. ऐका, पक्षी अंगणी चिमण्या येत्या, पटापटा दाणे खात्या, आणि पोट भरलं
भरकन उडून निघून जात्या. थांबत्या का त्या? नाही थांबत. नाही थांबत. त्यांना उद्याची चिंता नाही. पक्ष्यांना उद्याची चिंता नाही तरी ते उपाशी मरत नाही. पुढचं कळलं तुम्हाला? हो. हा. एक म्हातारं सारखं असं बसायचं. म्हातारी म्हणायची तुम्ही रिटायर झाल्यापासून असंच बसा त्या. अहो चौकात जावा, चहा घ्यावा, अमृत तुल्य प्यावा, मित्रांसोबत गप्पा मारावा, मंदिरात सारखे असं मंदिरात जावा, सारखे असा दाढीला हात लावून बसा त्या. हा. मेल्यावर का तुम्हाला दनावर डोंब्या नागवाच आहे का? तो म्हणला नाही ग, मला लय टेन्शन आहे ग, लय चिंता आहे. ती म्हणली अबा आज पोरं घरी नाही, नातू नाही, सुना नाही, सगळे गेले मळ्यात कामाधंद्याला. मला सांगा तुम्हाला चिंता काची आहे? तो म्हणला चिंता आहे ग. खरं सांगा किती हो आपल्याक? म्हातारं म्हणलं 7 पिढ्यांना पुरल एवढं आहे आपल्याक. मग म्हातारी म्हणली बाई चिंता काची करीत्या? तो म्हणला 8वी पिढी माई काय खाईल त्याची चिंता आहे. माती काही. कितवी? 8वी पिढी वाळू खाईल आणि राखेल पेईल. तू जाणं गरजेचं आहे. किती पुढची चिंता? एकच सांगतो ऐका, माझ्या कीर्तनातनं प्रत्येक गोष्टीला आउटपुट आहे. माणसानं चिंता करू नये. एक वेळेला चिता परवडली. कारण चिता आणि चिंता दोघींमध्ये एका अनुस्वाराचा फरक आहे. चिता ही मेलेल्याला जाळते एकदाच, आणि तिच्यावर अनुस्वार टाकला का ती चिंता जिवंताला जाळते. या सख्या दोघ्या बहिणी कोण? चिता आणि चिंता. दोघींचं काम जाळायचं, पण चिता परवडली ती मेलेल्याला जाळते, पण चिंता मात्र जिवंताला जाळते. म्हणून चिता पण नको, चिता नको, चिंता नको. एकच करायचं चिंतन. कोणतं? विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. त्या पक्ष्यांना, त्या चिमण्यांना दाणे टाकले, त्या पटापटा वेची त्या खात्या आणि पोट भरलं का निघून जात्या. मग त्या चिमण्या म्हणत नाही बाई त्या पावसाळ्यात दाणे लागतील, 2-4 गोण्या भरून ठेवीते, खोप्यामध्ये नेऊन ठेवीते. अहो त्या चिमण्या जमून नाही ठेवती, भरून नाही ठेवती, तरी चिमण्या उपाशी नाही मरती. आणि काय काय चिमण्या आयुष्यभर इतकं जमवित्या. तुम्ही का हसताय? मी चिमण्यांचं सांगतोय ना. काय कविता आहे काय ह्या? इतकं सुंदर घरटं बनवलं. माफी मागून बोलतो, आम्ही स्लॅब मध्ये डॉक्टर फिक्सिट वापरतो तरी आमचा स्लॅब गळतो. चिमणीच्या घरटात एकही पाण्याचा थेंब येत नाही. कुठून आर्किटेक्ट आणला, कुठून इंजिनियर आणला सांगा? म्हणून पक्ष्यांचा दृष्टांत नाथांनी दिलाय. आपल्यापेक्षा तिचं घर चांगलं. उन्हाळ्यामध्ये गार वाटतं, एसी नाही तरी, कारण गवताच्या पात्यांपासून आहे. आणि हिवाळ्यामध्ये गरम उबदार वाटतं का? गवत्याच्या पात्यांपासून आहे म्हणून. आणि तेच घरटं नदीच्या कडेला होतं. पाऊस आला, सोसाट्याचा वारा आला आणि त्या फांदीसहित घरटं पाण्यात पडलं. 2 पिल्लांसहित घरटं पुराच्या पाण्यात वाहून गेलं. किती कष्टाने बनवलं होतं. अरे अरे अरे, चिमणा चिमणी दाणे घेऊन आले पिल्लांसाठी. फांदी नाही, घरट नाही, पिल्ल पण नाही, गळून पडले. रात्रभर रडत होते चिमणा चिमणी. पहाट झाली. चिमणा म्हणाला चिमणीला, काय रडती एखाद्या बाई माणसासारखी? चिमणा चिमणीला म्हणाला, म्हणे का? अगं तोडणं काम त्याचं आहे, जोडणं काम आपलं आहे. देवाने घरटं नेलं, पिल्ल नेले, पण ऐक आपली चोच आहे ना. म्हणे हो. मग रडायचं बंद कर, चाल पुन्हा एकदा घरटं बांधायला सुरुवात करू. याच्यासाठी पक्ष्यांचा दृष्टांत आहे. मग ती चिमणा चिमणी म्हणली, नाही नदीत बुडून आपले लेकरं गेले, आपणही जीव देऊन टाकू. आता कोणासाठी जगायचं? नाही तर मग नाशिकला जाऊ, कार्यालयामध्ये शासनाकडून काही घरकुल योजना मिळते का पाहू, काही योजना असेल तर थोडे पैसे आपले टाकू. आणि अजून घरटं बिलकुल कोणावर आधारित नाही आहे. अरे वारुळात पाणी घुसलं म्हणून मुंग्यांनी कधी आत्महत्या केली का? सांगा मला. सापाच्या एखाद्या राहिलेल्या जागामध्ये पाणी पावसाचं घुतलं म्हणून साप पुढं आत्महत्येला गेला काय? कधीच नाही. पक्ष्यांकडून शिका. आणि आम्हाला थोडंसं काय झालं, आम्ही उद्विग्न होतो. शिका वस्ती करा सारखा तिसरं. हो वस्ती करा वस्ती आला. हो वस्ती करा वस्ती आला.
उठून गेला रत्नकाळी उठून गेला रत्नकाळी उठून गेला रत्नकाळी उठून गेला हो दैत्या तावे चौतारी हो दैत्या तावे चौतारी छान. तिसऱ्या चरणात नाथबाबा बोलतायत वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. संसार सोडायचा नाहीये. माऊली म्हणताना हरिपाठात असोनी संसारी जीवे वेगो करी. तुकाराम महाराजांना विचारा ते म्हणतात संसार ओसरो आटो नाही बर का. नदीला आलेला पूर आटला नाही म्हणत लोक, पूर ओसरला म्हणतात. म्हणजे पाणी कमी झालं. तशी संसाराची आसक्ती कमी व्हावी. संसार सोडायचा नाहीच आहे आपल्याला. कशासाठी सोडायचा आहे संसार? सोडायचा नाहीये ना. एक सांगू, प्रपंच म्हणजे हा संसार परमार्थाला मारक पण आहे आणि कारक सुद्धा आहे. तो कसा आहे मी बोलतो. तत्पूर्वी छानपैकी आपण भजन करू. जे नवीन भाविक आले त्यांच्या पायात चप्पल बूट असेल तर कृपा करून त्यांनी बाजूला आपल्या काढून ठेवायचंय. चला भजन करूया. विठोबा रघुमाई हार घालायला टाळी वाजवा. भजन विठोबा पक्षी अंगणे उतरती ते का गुंतो निया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया टाळी वाजवा. ज्ञान सकया. बोला 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 सगळे टाळी वाजवा. हे सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती हया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. ज्ञानेश उपसंहारात तोच विषय नाही. एक 5 मिनिटं घेणार आहे मी फक्त तुमची. मोजून फक्त 1.25 तास कीर्तन करतोय आपण. कसा गुंतो जीव त्या प्रपंचामध्ये सुटायाचा काही करीतो उपाय तो देखे पाय गोविले. ज्ञानेश्वर महाराजांना विचारा. न करिताची चोरी चोरू म्हणे राजद्वारी मग मारी जे लहान थोरी तैसे परी जड जीवा. फार गोर दृष्टांत दिलाय माऊलींनी. तुकोबांना विचारलं ते म्हणले माकडे मुठीसी धरिले फुटाणे
गुंतले ते नेणे हात तेथे. आशा मनीषा तृष्णा कल्पना वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. या सख्या 7 बहिणी त्या जीवाला बद्ध करतात, बांधून ठेवतात आणि तो जीव तिथंच गुडफडतो, त्याला मोकळं होता येत नाही. म्हणून ते कमी झालं पाहिजे, आसक्ती कमी झाली पाहिजे. आता माकड हे मुक्त आहे, या झाडावरून त्या झाडावर मुक्त येते, पण तरी सुद्धा त्या माकडाला फुटाण्याची आशा लागली का ते अडकतं. म्हणजे प्रपंच करायचा आहे, पण प्रपंचामध्ये आशा जी ठेवली आपण, हे मला पाहिजे, हे याला पाहिजे, याने माझ्या मनाजोगं वागलं पाहिजे, त्याने असं केलं पाहिजे, याने, ही जी आशा आहे हीच आपल्याला अडकून ठेवते. लक्षात घ्या. माकड पकडणारे लोक काय करतात माहितीये का, असं भांड मोठं पण त्याचं तोंड छोटं असतं. माकडाचा त्या भांड्यात सरळ हात जातो आणि सरळ बाहेर पण येतो. येते लक्षात. मग ते माकडाला अडकवण्यासाठी ते भांड एका झाडाखाली, जिथं खूप माकडं असतात त्या झाडाखाली ते भांड मातीत रोवतात आणि त्याच्यात फुटाणे भरतात. माकडांना फुटाणे फार आवडतात असं मी ऐकलंय. आणि माकडं सहसा संध्याकाळीच फुटाणे खातात, पण ते कशासोबत खातात हे नाही माहीत मला, खातात असं ऐकलंय मी. माकडांचं सांगतोय. हा, माकडांनी बदाम खायला पाहिजे, काजू खायला पाहिजे, पण माकडं काय खाता सांगा, फुटाणे खातात, खारे शेंगदाणे खातात. जाऊ द्या, विविध माकडांची विविध आवड असू शकते. हा 5च्या नंतर संध्याकाळचं ऐका. आणि ते माकड आलं, त्याला फुटाण्याची आशा, बरोबर ना, मला हे मिळावं, आणि हीच आशा बद्ध करते जीवाला. वा. त्याने हात घातला, त्या भांड्यात हात घातला, सरळ हात गेला आणि त्या भांड्यात हात गेल्यावर त्याने मूठ भरली. आता सरळ हाताची थिकनेस, फुटाणे आणि गुंतले ते नेणे हात तेथे. आमचे दांडेकर मामा म्हणायचे, हे माकडा, अरे सुटशील. पण माकडाला वाटतं मला पाहिजे. आणि बरे माकडं काय म्हणतात, ओनली फॉर मी. मर. मूठ सोडली, सुटशील. म्हणजे सुटणं आपल्या हातात आहे आणि बद्ध होणं आपल्या हातात आहे. कळलं का. अजून माना हलं ना. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. जाऊ द्या, हे नाही येऊन या चंद माझे. त्या माकडाने मूठ सोडली तर हात मोकळा होईल, निघून जाईल, पण ते माकड त्या मुठीच्या फुटाण्यासाठी झटपट करतं. माकड पकडणारे लोक येतात, त्याच्यावर जाळं टाकतात, माकडाला पकडतात, त्याचे दात पाडतात आणि त्या माकडाचा खेळ सुरू होतो. जंबुरे, उलटी उडी मार. आपलं काय, आपलं हेच आहे ना. नाही कळलं. हो, कळलं ना. जाऊ द्या, सोपं सांगतो. आमिषाच्या मिशे गळगिळे मासे, फुटोनिया घसा मरण पावी. मासे पकडणारे लोक पहिलं शिदड पकडतात, गांडूळ असे लाल असतात पा, मासाचे गोळे, आणि ते डब्यात भरी. त्या मासे पकडायला गेले का गळ राहतो असा चिचकुळा, त्याला तो शिदीड अर्धा तोडी त्या आणि त्या गळामध्ये असा गोवी त्या, जिवंत राहतो तो शिदीड, तो गांडूळ असा मासाचा गोळा लाल असतो पा, पावसाळ्यात दिसतात ना ते. असा पाण्यात टाकी त्या माशाला त्या शिदडाची आशा लागते, तो मासा तिकडं चालतो. पण त्या माशाला कळत नाही 1 महिन्यापूर्वी मा पप्पा असाच उलातला. काय कळलं का. मागच्या वर्षी मा आजोबा असाच उलातला. आमिषाच्या मिशे. आणि मग ना तो शिदीड जिवंतच लय तडफडतो रे, लय तो आता मरणार आहे काही तास, आता पाण्यात बुडाला, तो अर्धा तोडलाय. तो शिदीड त्या माशाला म्हणतो, मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए. अरे तू क्यों आता है मेरे लिए, ऊपर खडा है तेरे लिए. काय कळलं ना. अरे नको येऊ, घात करून घेशील. पण नाही ऐकत तो मासा. आमिषाच्या मिशे गळगिळे मासा, फुटोनिया घसा मरण पावे. कोणते मासे जगतात आणि कोणते मासे मरतात. जे मासे जाळ्याकडं पुढं जातात ते मासे जाळ्यात आणि त्या गाळाला अडकतात. पण जे मासे कोळ्याच्या पायाजवळच गिरट्या घालत्या त्या माशांना धोका नाही. म्हणून संतांना शरण जा, तुमच्या जीवाला धोकाच नाही. एका जनार्दने शरण, एका जनार्दने शरण.
जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण कभी कर प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. थोडे परी निरे थोडे टाळकरी पण बघा किती गोड गोड पोर आहेत. बोलू का? डीजे पुढं जीप काढून नाचण्यापेक्षा इथं नाचलेले पोरं बरे आहेत ना, आहे का नाही? किती छान आहे पा. म्हणून बालपण शोभतं संस्काराने, बालपण शोभतं संस्काराने, तरुणपण शोभतं वैराग्याने आणि म्हातारपण शोभतं पत्ते खेळल्याने. नाही ना, नामस्मरण बरं का? बालपण शोभतं संस्काराने, तरुणपण शोभतं वैराग्याने आणि म्हातारपण शोभतं देवाच्या नामस्मरणाने. तैसे असावे संसार. संसार सोडायचा नाही, तो परमार्थाला पूरक पण आहे आणि मारक पण आहे. असो कसो महाराज, तैसे असावे. आता थांबायचं आपल्याला. शेवटचा दृष्टांत, सिद्धांत, इसेन्स, अर्क, बाप आणि पूर्णविराम. ऐका, आम्हाला सापाची भीती वाटते कारण साप आम्हाला मारक आहे. का? सापावर पाय पडला किंवा काही धक्का लागला तर त्याने जर चावलं तर त्याचे विषारी दात आमच्या त्वचेत गेले आणि ते विष आमच्या शरीरातनं हळूहळू हळूहळू मेंदूकडं गेलं का मरण्याचे चान्सेस वाढतात. आम्हाला सापाची भीती वाटते कारण तो आम्हाला मारक आहे. पण तोच साप एखादा गारुडी पकडतो, त्याचे दात तोडतो
आणि तो साप त्या गारुड्याला कारक आहे 2 पैसे कमवून देतो. तुम्हाला कळलं का? मी 2 टप्प्यात बोललो. कळालं. आम्हाला सापाची भीती वाटते, आम्हाला साप मारक आहे, कारण सापाचे विषारी दात जर आमच्या त्वचेत गेले आणि ते विष हळूहळू हळू मेंदूपर्यंत गेलं का शरीरावरती त्याचे परिणाम होतात आणि आमचा मृत्यू ओढवतो. म्हणून आम्हाला सापाची भीती वाटते, कारण साप आम्हाला मारक आहे. पण तोच साप गारुड्याने पकडला आणि त्याचे दात तोडून टाकले. आता तो साप चावला तरी भीती नाही. तो साप पुंगी वाजवला का डोलतून लोक 10-20 रुपये टाकून त्या गारुड्याला पैसे कमवून देतात. तुम्हाला कळलं का? आम्हाला मारक आहे का? विषाचे दात आहे म्हणून. आणि त्याला तारक आहे का? त्याने विषाचे दात तोडले म्हणून. त्याचप्रमाणे प्रपंच जर आसक्तीरूपी विषाच्या दाताचा असेल तर तो मारक आहे, पण आसक्तीरूपी विषाचे दात जर प्रपंचाचे तोडून टाकले तोच परपंच आपल्याला परमार्थासाठी पूरक आहे का नाही? हां, आता तुम्ही माना हाला नाही तर नका हलू, मला थांबायच लागेल. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निया राहती, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्राता काळी उठो निघेला, तैसे असावी संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. मधुकर पोपटराव गायकर आहेत, पुतण्या आहेत, समस्त गायकर परिवार. आमची जिजाताई लवकर निघून गेली. काय असतं, एखाद्या बाईचा माणूस जर लवकर गेला तर त्या बाईला जगावंच लागतं, कारण स्त्रियांना दुःख सहन करता येतं, पुरुषांना नाही. आमची जिजाताई गेल्यानंतर या पाहुण्यांनी कसं बसं तो प्रपंचाचा एकाच चाकावरती गाडा पुढं ढकलत नेला, सावरीत नेला. परंतु हक्काचं माणूस असतं शेवट. पती गेल्यानंतर पत्नीला कळतं आणि पत्नी गेल्यानंतर पतीला किंमत कळते. पण तरीसुद्धा खंबीरपणे त्या 2 मुलांना मुलीला आईची आणि बापाची माया त्यांनी दिली. आणि काही दिवसापूर्वी थोडासा पॅरालिसिसचा धक्का त्यांना रडायचे, सारखे रडायचे. बरं, ते सावरले असते, आता जरतरच्या गोष्टी आहे, पण त्यांनी इतकं मनाला लावून घेतलं का आता मी यातनं सुधरू शकत नाही, मी सुधरू शकत नाही. त्यांनी इतका धसका घेतला का ते औषधही घ्यायचे नाही, ते जेवायचेही नाही. असं करता करता त्यांची तब्येत खालावत गेली. जर तरच्या गोष्टी आहे, पण एकच वाक्य सांगतो, त्यांचे भोग भोगून संपले. आणि मागच्या वर्षी ह्याच तिथीला उत्तरायणामध्ये त्यांचा शेवटचा श्वास शरीरातनं निघून गेला. त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. आज हे लेकरं पोरके झालेत, पण काळजी नसावी. आमचा करंजकर परिवार असेल, पूर्ण गायकर परिवार असेल, आमच्या बहिणी आहेत, सगळे कुटुंबीय आहेत, हे त्यांच्यासोबत आहे, त्यांना काळजी नसावी. परंतु काय असतं, शेवटी आई पाहिजे, बाप पाहिजे, कारण सगळ्यांच्या प्रेमामध्ये थोडा थोडा स्वार्थ असेल, पण आई बाप गेल्यानंतर निस्वार्थी प्रेमाचा समुद्र आटून जातो. लक्षात, जिची आई पण जाते, जिचा बाप पण जातो. कारण का असं म्हटलं जातं, आईनं तरी राहावं, बापानं तरी राहावं, कोणाचा तरी आधार असावा. पण दोन्हीही भाऊ त्या बहिणींसाठी खंबीर आहे, बहिणीसाठी खूप चांगले आहे, सुसंस्कारी आहे. म्हणून आई बापाची माया आता बहिणीने आईची माया भावांना द्यायची आहे. जर असं आपण करू तर निश्चित ते दुःख पचवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होईल. पण काय असतं, आजपर्यंत आईच्या कविता गाणारे खूप कीर्तन प्रवचनकार आहेत, पण बाप मात्र दुर्लक्षित राहिलाय. एका दिवसाच्या जेवणाची सोय करते ती आई, आयुष्याच्या जेवणाची सोय करतो तो बाप. डोळ्यात देखत रडते ती आई, नजर चुकून रडतो तो बाप. सांगू शकतो आता हे दुःख पचवण्याची शक्ती आमच्या भाच्यांना, भाचीला, पूर्ण गायकर कुटुंबाला मिळो. आमचा करंजकर परिवार त्या दुःखात सहभागी आहे. आमच्या त्या भाच्या, आमचे दाजी आहेत, आमची ती बहीण होती. आता विधीचं विधान आहे, ते निघून गेले, त्याला आपण अडू शकत नाही. आता आपण हे दुःख कमी करावं आणि आनंदाने पुढं पाऊल टाकावं. त्या मधुकर दाजींच्या अमर आत्म्याला ईश्वर चिरकाल शांती देव, आपल्याला दुःख पचवण्याची ईश्वर शक्ती देव. आपण गायकर कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाला. दूरदूरून आलेले सगळे पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्ट सगळे सोयरे, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. 2 घास जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका अशी या गायकर कुटुंबाच्या वतीने विनंती करतो. आमच्या सर्व टीमला, आमचे अशोक भाऊ असतील, आमचे गोपाळ भाऊ असतील, आमचे महेशजी असतील, विणेकरी आहे, चोपदार आहे, सर्व टाळकरी आहे, आमचे भागवत दादा आपल्या भगूरचेच आहेत सगळ्यांनी. आणि कॅमेरा नाही का, कॅमेरा सब कुछ
नकोस तुम्हाला. आमचे भास्करची सोनवणे असतील, आलेले सर्व परिवारातली माणसं असतील, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. काय बोलता बोलता चुकलं असेल माझं मला द्या, आवडलं असेल सोबत न्या. कर्मधर्म सहयोगाने ईश्वर तुमचं कल्याण करो. विठ्ठल जय 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 विठ्ठल. जय जय महाराज महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार व्यापुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखापाय बैठी करा. कराच्या अपराध महाराज तुम्ही सेन. ज्ञानदेव तुकाराम. ज्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण जमलो, वैकुंठवासी मधुकर भाऊ पोपटराव गायकर भाऊंला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. उत्तरायणातच मरण आणि उत्तरायणातच परत वर्षश्राद्ध म्हणजे फार पुण्यात्मा. आणि आज त्यांच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे मोकळे महाराजांनी सांगितलं मगाशीच. त्यांच्या जीवनातील चांगलं कर्म हे त्यांना आजच्या दिवशी कारण येणार आहे, कारण त्यांचा आजचा शेवटचा मुक्काम आहे. मरण फक्त शरीराला असतं, आत्म्याला मरण नाही महाराजांनी सांगितलं. आणि आज त्यांचा आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करणार आहे बरोबर 12 वाजता 12:30 वाजता. तर त्यांच्या जीवनातील चांगल्या कर्मानुसार त्यांना आजच्या पुढची गती मिळणार आहे. त्यांची पत्नी गेल्यानंतर या मुलांना मुलींना पुतण्यांना त्यांनी मातृछत्र दिलं, आईचंही प्रेम दिलं. आणि शेवटी सारा गाडा सोडून एक दिवस या सृष्टीचा नियम आहे, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. त्याला हाही ये लोक एक दिवस सोडावाच लागतो. पण त्यांच्या जीवनातलं चांगलं कर्म वाया जाणारं नाही आहे. या मुलांनी अतिशय चांगला असा हा कार्यक्रम आखला. या लहान मुलांसाठी सर्वांसाठी वही आणि पेन हे ते या स्मरणार्थ बक्षीस देणार आहे. ज्यांचं कीर्तन आपण ऐकलं, भगुररत्न हरिभक्तीपरायण कथाकार गणेशजी महाराज करंजकर, अतिशय गोड असं कीर्तन महाराजांनी केलं. गायकर परिवाराच्या वतीनं भगूर ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे मृदुंगासाठी महेशजी महाराज सूर्यवंशी आणि त्यांच्याच गावातील बालविद्यार्थी सोनांबेकर, त्यांचंही बी गायकर परिवाराच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे गोपाळा महाराज उगले, शिवाजीराव भागवत आणि चोपदार आमचे राजूभाऊ, त्यानंतर त्यांचे मित्र, त्याच्यानंतर खालकर बाबा, हे सर्व बेरवाडी आणि भेंडाळीवरून आले. त्यांचंही गायकरी परिवाराच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन. आणि या कार्यक्रमाची शूटिंग केली आमचे भास्कर भाऊ सोनवणे, त्यांचंही गायकर परिवाराच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन. याच्यानंतर कोण बोलणार आहे भाऊ? समुदाय आपल्या शहरातील मधुकर पोपटराव गायकर यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या जाण्यानं गायकर कुटुंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यातून त्यांना बाहेर येण्याची परमेश्वर शक्ती देवो. मी माझ्या जाधव परिवाराच्या वतीने, शिवसेना पक्षाच्या वतीने मधुकर गायकर यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि यानंतर सर्वांनी भोजन करावं अशी मी गायकर कुटुंबियांच्या वतीने विनंती करतो आणि कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो.